विद्यार्थी मित्रांनो हायकोर्ट भरतीच्या वाहन चालकच्या बॅचमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, एक बेसिक मुद्दा, वाहनासंदर्भातले बेसिक मुद्दे तुम्हाला माहिती असले पाहिजे। थोडे थोडक्यात आहे, पण यावर प्रश्न येतोय। पहिली गोष्ट, तुम्हाला परवाना आणि कागदपत्रे याबद्दल नॉलेज असलं पाहिजे। तुम्ही जेव्हा चालक भरती द्यायला जाताय, तुम्हाला शिकाऊ परवाना काय आहे तो माहित असावा। लर्निंग लायसन्स आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावर एक प्रश्न आलेला आहे, म्हणून मुद्दा मी या ठिकाणी हे घेतोय। पहिली गोष्ट तर शिकाऊ लायसन्स जे आहे ते 6 महिन्यासाठी त्याची परमिशन असते, आणि शिकाऊ परवाना मिळाल्यानंतर 1 महिन्यांनी तुम्ही पक्क्या परमनंट लायसन्ससाठी अर्ज करू शकता। हे दोन्ही मुद्दे नीट लक्षात ठेवा। हे 6 महिने आणि 1 महिन्याने, लगेच नाही बरं का, 1 महिन्यानंतर हा मुद्दा फसवतो। आता वाहनाची नोंदणी काय असते, आरसी काय असते, आपण म्हणतो ना आरसी बुक आलंय, पोस्टाने आलंय, आरसी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असं ज्याला म्हटलं जातं, याचा फुल फॉर्म आहे तुम्हाला माहित असावं। आता खाजगी वाहनाचं आरसीचं नूतनीकरण जे असतं, रिन्युअल जे असतं, ते गाडी घेतल्यापासून 15 वर्षांनी करणं बंधनकारक असतं। या प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न आला आहे, प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न आलेला आहे की आरसीचं रिन्यू कधी करावं लागतं, 15 वर्षानंतर करावं लागतं। ओके, आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी नूतनीकरण करावं लागतं, हेही तुम्हाला माहित असावं। 4 मुद्दे कव्हर झाले। पहिलं, लर्निंग लायसन्स 6 महिन्यासाठी असतं। ते लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर 1 महिन्याने तुम्हाला परमनंट लायसन्ससाठी नोंदणी करावी लागते, अर्ज करता येतो। वाहनाची नोंदणी 15 वर्षासाठी असते सुरुवातीला, नंतर दर 5 वर्षांनी तिचं नूतनीकरण करावं लागतं। 4 मुद्दे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे, 4 मुद्दे। पुढे जातोय मी, पुढचा मुद्दा या ठिकाणी वाहनासंदर्भात, तो म्हणजे पीयूसी। बघा, तुम्हाला पीयूसी वर सुद्धा प्रश्न आलेले आहे। पीयूसी म्हणजे काय, पोल्युशन अंडर कंट्रोल। एक तर याचा सोपा फुल फॉर्म लक्षात ठेवा, प्रदूषण नियंत्रणासाठीचं हे सर्टिफिकेट आहे। वाहनातून निघणारा धूर जो आहे तो मर्यादेमध्ये आहे की नाहीये हे पाहण्यासाठी पीयूसी असतं। आता पीयूसीच्या कालावधीवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, किती जणांना माहिती बरं, पीयूसी किती महिन्यासाठी व्हॅलिड असतं, किती महिन्याने पीयूसी रिन्यू करावं लागतं, माहीत असलं पाहिजे। मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, बघूया किती जणांचा काय अभ्यास आहे, जरा थोडं तुमचंही मला कळू द्या। आता या ठिकाणी दंड कधी होऊ शकतो, फाईन कधी होऊ शकते, तर वैध परवाना जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड होऊ शकतो। हे जे नवीन नियम आहे ना, त्यामध्ये हे दंड वाढवलेले आहे तुमच्याकडे। आणि याच्यामध्ये एक गोष्ट आणखी सांगतो तुम्हाला, जे डिजिलॉकर वरचं हे असतं हे लायसन्स, ते सुद्धा वैध आहे बरं का। तुमच्याकडे ते हार्ड कॉपी मधलंच असावं असं काही नाही। डिजिलॉकरचं सुद्धा जे परवाना आहे तो तुम्हाला चालतो, तो तुम्ही दाखवू शकतात, PDF स्वरूपातला, मोबाईल मधला सुद्धा दाखवू शकतात। मित्रांनो, वाहन चालकची बॅच तुमच्यासाठी आता नवीन घोषणा मी केलेली आहे, ती म्हणजे 20 तांत्रिकचे 20 बेसिक लेक्चर मी घेणार आहे। 20 कमीत कमी, मग त्यावर आणखी वाढ होईल, पण कमीत कमी 20 बेसिक लेक्चर घेणार, प्लस 20 तांत्रिकचे स्वतंत्र सराव पेपर मी घेणार, स्वतंत्र 20 प्रश्नांचे, 30 प्रश्नांचे। आणि याच्या व्यतिरिक्त जीकेचे तुम्हाला जवळपास 400+ लेक्चर्स वेगळे मी देतोय, तो विषय वेगळा आहे, पण इथे फक्त तांत्रिक, कारण तांत्रिकवर तुम्हाला जास्त आहे। आणि याच्या व्यतिरिक्त जवळपास 10 ते 15 लेक्चर्स हे मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई उच्च न्यायालय, त्याचे 15-20 लेक्चर्स वेगळे असणार आहेत। ओके, हे सगळं तुम्हाला वाहन चालकच्या बॅचमध्ये भेटणार आहे। आणि या बॅचमध्ये फक्त लेखीच नसणार, याच्यासोबत इथे मुलाखतीची सुद्धा 10 गुणांची तयारी मी तुमची करवून घेणार आहे। काय, मुलाखतीची सुद्धा 10 गुणांची तयारी या ठिकाणी होणार आहे। लेखी झाल्यानंतर आपण मुलाखतीकडे वळणार आहोत। 100% तयारी तुम्हाला करायची आहे। सगळ्या नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये भेटतील, टेस्ट पेपर्स भेटतील, रेकॉर्डेड सेशन प्लस लाईव्ह लेक्चर, सगळं अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन तिथे भेटणार आहे। अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून घ्या। तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता, 86 98 34 33 12 या नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकतात। पुढचा मुद्दा, तुम्हाला या ठिकाणी वाहन चालवण्याचे नियम जे आहे ना, त्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात, नीट माहीत असाव्या। पहिलं म्हणजे ओव्हरटेकिंग। पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी नेहमी उजव्या बाजूने ओव्हरटेक केलं पाहिजे। प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न आहे बरं का, मुद्दाम। याच्यासाठी एक पूर्ण लेक्चर का घेतोय मी, कारण प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे। उजव्या बाजूनेच ओव्हरटेक करा, कारण आपला ड्रायव्हर उजव्या बाजूने बसलेला असतो त्या याच्यातला, त्याचं उजव्या आरशामध्ये जास्त लक्ष असतं। उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा विषय तो आहे, डाव्या बाजूने ओव्हरटेक करणं म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे। पुढचं झेब्रा क्रॉसिंग तुम्ही बघितलंय का, बघा असं पांढरे रेषे असतात, झेब्रा क्रॉसिंग कशासाठी असतं? झेब्रा क्रॉसिंग हा प्रश्न वारंवार आलेला आहे। रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग दिसला
आणि मग त्या झेब्रा क्रॉसिंगवरून जर पादचारी रस्ता ओलांडता आहेत तर तुम्ही वाहन थांबवलं पाहिजे. तुम्ही म्हणाल नाही ती पादचारी चालले, मी हळूहळू इकडून तिकडून घेईल नागमोडी हळूहळू, थंडे दिमाग से. चालणार नाही, चालणार नाही. इथे वाहन थांबावं लागेल. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याचा पहिला हक्क झेब्रा क्रॉसिंग वरून असतो, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. इंटरेस्टिंग आणि महत्वाचे हे सगळे मुद्दे या ठिकाणी महत्वाचे. आता हलकं वाहन कशाला म्हणायचं? सोपे कन्सेप्ट. हलकं वाहन कशाला म्हणायचं? लाईट मोटर व्हेकल कशाला म्हणायचं? LMV कशाला म्हणायचं? कार, जीप ही हलक्या प्रकारची वाहनं आहे. कार आणि जीप. ट्रक, ट्रेलर, JCB ही जड वाहनं आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आपण पुढे जातोय. वाहनाची देखभाल आणि तांत्रिक ज्ञान कशाला म्हणणार? काय ज्ञान असलं पाहिजे तुमच्याकडे वाहनाबद्दल? एकदम बेसिक, एकदम बेसिक, जे तुम्हाला माहीतच असावं. पहिली गोष्टी, तुम्हाला नियमित तपासणी जी आहे, डेली चेकअप जे आहे ते माहीत असावं. वाहन चालकाने गाडी बाहेर काढण्यापूर्वी दररोज काय काय तपासलं पाहिजे? तर पहिलं, इंजिन ऑइलची पातळी व्यवस्थित आहे का? रेडिएटरमधलं पाणी किंवा कूलंट बघितलं पाहिजे. ब्रेक ऑइल व्यवस्थित आहे का? टायरमधली हवा तपासणं गरजेचं आहे का? आम्हाला फक्त हवा तपासणं माहीत असते, इतर गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. बरं, याच्यातले टायरची काळजी, टायर मेंटेनन्समध्ये कारचं टायर हे 40 ते 50,000 किमी नंतर बदललं पाहिजे. हा मुद्दा नोट डाऊन करून घ्या, यावर प्रश्न आलाय. आता हवा बघा, टायरमध्ये जर योग्य हवा नसेल, कमी किंवा जास्त असेल तर टायरचं आयुष्य कमी होतं, लवकर खराब होतं. प्रश्न असे आले, हवा कमी असेल तर टायर कडेने झिजतं, हवा जास्त असेल तर टायर मध्यभागी झिजतं. टायर रोटेशनवर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत, त्यावर मी स्वतंत्र लेक्चर, टायरवर अख्खं एक लेक्चर आहे. ओके, त्याच्यामुळे टायरचा नाद करायचा नाही. टायर रोटेशनमध्ये ना पुढचे टायर्स मागे टाकणे, मागचे पुढे टाकणे ते येतं. डावीकडचं उजवीकडे टाकणं, उजवीकडचं डावीकडे टाकणं असंही सुद्धा येतं. गाडीच्या सर्व टायरची समसमान झीज व्हावी म्हणून हा रोटेशनचा विषय असतो. ठराविक अंतरानंतर चाकाची अदलाबदल करणं ते रोटेशनमध्ये येतं, हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आता इंजिन, वाहनाचं म्हणजे सगळं काही जे आहे ते आत्माचे इंजिन आहे. मग इंजिनची काळजी कशी घ्यायची? तर लांबचा प्रवास करून आल्यावर किंवा गाडी थांबवल्यानंतर लगेच इंजिन बंद करायचं नाही. हा मुद्दा बऱ्याच जणांना माहीत नसतो. लगेच इंजिन बंद करू नका. 1-2 मिनिटं गाडी चालू ठेवा एकाच जागेवर. त्याला आयडलिंग असं म्हटलं जातं, कारण इंजिनमध्ये उष्णता साठलेली असते, ती हळूहळू कमी झाली पाहिजे. ओके, आणि इंजिन सुरू न होण्याचं मुख्य कारण असतं टाकीमध्ये इंधनच नाही. टाकीतच नाही काही तर चालू कुठून होणार शेड? आणि मग प्रॉब्लेम दुसरेच तयार होतात, ते हवा धरतं. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर इंधन पूर्णतः 0 होईल अशी वेळ येऊ देऊ नका. ते तसं कधी होऊच देऊ नका. आता वाहनाचे भाग जे असतात त्यामध्ये क्लच तुम्हाला माहीत असावं. क्लचचा मुख्य उपयोग काय आहे? गिअर बदलवतो आम्ही क्लच दाबून, त्याशिवाय गिअर बदलता येतो का? नाही. आता क्लच दाबल्याशिवाय गिअर जर बदलला तर मग गिअर बॉक्स खराब होतं, क्लच प्लेटा सुद्धा खराब होतात. गिअर बदलताना आवाज येत असेल तर त्याचं कारण आहे क्लच काम करत नाही, क्लच प्लेट खराब झालेली आहे. ओके. दुसरं, जॅक. गाडीमध्ये जॅकचा वापर जो आहे तो चाक बदलण्यासाठी किंवा उचलण्याकरता केला जातो. जॅकचा वापर आपल्याला तो माहीत असावा. नियमित सर्व्हिसिंग केल्याने वाहनाची कार्यक्षमता वाढते आणि इंजिनचं आयुष्य सुद्धा सुधारतं. सर्व्हिसिंग केली पाहिजे. मग सर्व्हिसिंगमध्ये काय काय येतं हा एक वेगळा विषय आहे, त्यावर मी एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहे. सगळे गाणे वाजणार, अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर सगळे गाणे वाजणार. आता सांगतोय 20 पैकी 20 गुण घ्यायचे ज्यांना आहे ना, आणि 20 पैकी 20 घ्यावे लागतात ड्रायव्हर बनण्यासाठी. जागा 37 फक्त. 20 पैकी 20 गुण घ्यावे लागतात आणि आपल्याला त्यासाठी मेहनत घ्यायची आहे. लांबचा प्रवास, त्याला निघायचं, टायर प्रेशर, ब्रेक, इंधन, इंजिन ऑइल सगळं तपासलं पाहिजे. 20 पैकी 20 गुण घ्यायचे असतील तर अभ्यास कट्टा ॲपवर आलं पाहिजे. बरं, इथे शिपाई भरतीची वेगळी व्याच आहे, चालकची वेगळी आहे, क्लर्कची वेगळी आहे. तुम्हाला वाटतं मला फक्त झालेले पेपर्स पाहिजे, नोट्स पाहिजेत आणि सराव पेपर पाहिजे, ते सुद्धा तुम्हाला आहे अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन. तर चला पटकन वेळ घालवू नका, प्ले स्टोअरला जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल, अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करा आणि पटकन जॉईन व्हा आणि आपली पोस्ट पक्की करा. आणखी एक खुशखबर वाहन चालकसाठी सांगतोय, नगर परिषदेची ॲड एक पुढच्या महिनाभराच्या आतमध्ये येते आहे. तिथे ड्रायव्हरला खूप मोठ्या जागा असणार आहे, या हायकोर्टपेक्षा जास्त जागा तिथे असणार आहे. त्याच्यामुळे मी नगर परिषदेचे व्हिडिओ टाकतोय तुम्हाला युट्यूबवर, तो बघून घ्या. मोठी संधी असणार आहे.
तिथे तर LMV आणि जड वाहनवाले दोघांना सुद्धा संधी असणार आहे. अग्निशमनमध्ये सुद्धा तिथे जागा येत आहेत. त्यासाठी तुम्हाला तयार राहायचंय. ओके, थांबूया. धन्यवाद.